कोपरगाव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती स्मारकाचे लोकार्पण मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्याला जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना आणि कार्याला अभिवादन करणाऱ्या या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांची विशेष उपस्थिती होती। तसेच कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, नगराध्यक्ष पराग संदान, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजित निकत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। समाज बांधव आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली। यावेळी जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली असून उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात हा भव्य दिव्य लोकार्पण सोहळा पार पडला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा भावी पिढीपर्यंत पोहोचवावी या उद्देशाने उभारण्यात आलेले हे पूर्णाकृती स्मारक कोपरगाव शहराच्या वैभवात निश्चितच भर घालणारे ठरेल असे मान्यवरांनी सांगितले आहे। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। सर्वांना जय लवजी। आता हलू नको नाही, सगळे भिजलेले किती पाऊस आला तरी आता पावसाचा आनंद घ्या आणि आजचा आनंद क्षणाचा ज्याची अनेक वर्षांपासून आपण वाट पाहत होतो त्या क्षणाचा देखील आपण सगळेजण एकदा आनंद घेऊया। ज्या ज्या लोकांनी यामध्ये संघर्ष केला असेल त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे। आजचा तो दिवस आहे की त्यांनी हे स्वप्न पाहिलं होतं, म्हणूनच इतके दिवस खरं तर त्यांनी अनेक वर्षाचा संघर्ष केला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृतीचा पुतळ्याचा लोकार्पणानिमित्ताने ज्यांनी अतिशय व्यस्त वेळेमध्ये ज्यांना समंत महाराष्ट्र संकट मोचन असा म्हणून बघत, किंबहुना आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री खरं तर आमच्या शेतकऱ्यांना कॅनलद्वारे आणि सारीद्वारे पाणी पाहिजे होतं, पण येतानाच पाऊस घेऊन जे आपल्यामध्ये आले असे गिरीशजी महाजन साहेब, त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे। आज जो सोहळा होतो आहे याचा खरा आज तुम्ही आम्ही याचे करता धरता नसून 1976 साली अण्णाभाऊंच्या गेल्यानंतर स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी सर्व समाज बांधवांना एकत्रित करून कोपरगाव नगरीमध्ये मोठा मेळावा घेतला। 1980 साली समाज बांधवांनी सांगितलं की साहेब आपण पुतळा या ठिकाणी महाराष्ट्रात, राज्यात किंवा आता परदेशातही पुतळा बसवला गेलेला आहे, म्हणून देशामध्ये सर्वात पहिला अर्ध आकृती पुतळा आपण आपल्या या कोपरगाव नगरीत बसावा। म्हणून 1980 साली ठरलं, भूमिपूजन नंतर 80च्या दशकामध्ये झालं, परंतु त्याही पुतळ्याला अनेक वर्ष विरंगुळा किंवा दिरंगाई झाली आणि 1990-91च्या दशकामध्ये पहिला आपला भारतातील अर्धा आकृती पुतळा या ठिकाणी माझ्या माहितीनुसार बसवण्यात आला आणि ज्या पीडित शोषित वंचितांसाठी संबंध आयुष्य त्यांनी काम केलं त्याच धर्तीवर आमचं हे सरकार देखील काम करत आहे आणि त्याच विचारांनी आदरणीय गिरीश भाऊ महाजन देखील काम करत आहेत। त्यांचा पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे। अहो तुम्ही देखील पीडित शोषित वंचितांचं खरं तर काम करताय, म्हणून हे निमित्त मी घेतो की आपल्याकडेही मला मागण्या करण्या वाचून राहावं नाही। आमच्याकडं अनेक कामं खरं तर गेल्या काही दिवसांचे
प्रलंबित आहे, परंतु विशेषतः गोदावरी नदीवरचा काठावरचा जो घाट आहे त्यासाठी आपण त्या ठिकाणी लक्ष घालावं. रिटर्निंग वॉलमुळे आमच्या निम्म्या कोपरगावामध्ये जेव्हा पूर परिस्थिती होती तेव्हा निम्म कोपरगाव आमचं पाण्याखाली जातं आणि निश्चितपणाने तुम्ही जर पुढाकार घेतला, रिटर्निंग वॉल बसवलं तर आमचा कोपरगाव पावसाळ्यामध्ये किंवा ज्यावेळेस गोदावरी नदीला पूर येतं त्यावेळेस पुराच्या विळख्यात येणार नाही. त्याचप्रमाणे पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून अधिक आमच्याकडं सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून पुंतांबा घाट असेल ही, त्याचप्रमाणे पश्चिमेचं पाणी पूर्वेकडं ही अनेक वर्षांची आमची मागणी आहे भाऊ. आणि ही मोठी मागणी खरं तर ते विभाग तुमच्याकडे आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जर आपल्याला उदरनिर्वाह करायचा असेल तर जवळपास 80-90 TMC पाणी जे काय समुद्राला वाहून जातं ते पश्चिमेचं जाणारं पाणी पूर्वेकडे जर वळवलं तर निश्चितपणाने त्याच्यावर या गोदावरी खोऱ्यात आलं तर नाशिक नगर सहित मराठवाडा 40% महाराष्ट्राचं सिंचन त्याच्यावर आहे आणि त्याच्याने आमचे शेतकरी सुजलाम सुफलाम होतील आणि पर्यायी तळागाळातील लोकांना आपण या ठिकाणी सक्षम करण्याचं एक मोठं काम आपल्या या सरकारच्या माध्यमातून होईल. खरं तर कुंभमेळा येतोय भाऊ, आपण कुंभमेळ्याच्या माध्यमातून इथे खासदार साहेब आहे, आमदार साहेब आहे, आमच्या सगळ्यांच्याच वतीने आम्ही मागणी करतो की नाशिक त्र्यंबकेश्वर नंतर साधू संतांनी त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर त्याचं जे पाणी खाली वाहतं, अनेक भक्तांची भावना असते की पूर्वीचा कुंभमेळा देखील आमच्या कोपरगावमध्ये असेल, सरलाबेट असेल किंवा कुंतांब्याच्या घाटावर असेल, या ठिकाणी ते स्नान करतात आणि एक नाशिक आणि त्र्यंबकला येणारे भाविक हे निश्चितपणाने कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी शिर्डीला येणार आहे. त्यामुळे आमचा हा रस्ता असेल, आमच्या रेल्वे स्टेशन असेल, याच्या सहित आमच्या घाटाचा प्रश्न आपण लवकरात लवकर मार्गी लावा ही आपल्याकडे विनंती करतो. कोपरगावकर तुम्ही सहमत असाल तर जोरदार टाळ्या वाजवून मला सहमती द्या. तुमच्या टाळ्यांवर ते निधी मंजूर करणार नाही, त्याच्यामुळे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे की तुमची मम्मी भाऊंपर्यंत, भाऊंच्या माध्यमातून देवाभाऊंपर्यंत आपले जे प्रश्न आहे हे पोहोचवण्याचं काम आदरणीय भाऊ करत आलेले. नेहमीच आपल्याला कोपरगावला वेळोवेळी त्यांनी ताकद दिलेली आहे, त्याबद्दल पुनश्च एकदा मी भाऊंचा आभार व्यक्त करतो. आपल्याला सगळ्यांना भाऊंना ऐकायचं आहे, त्याच्यामुळे अधिकचा वेळ न घेता आपल्या मनोगत याच ठिकाणी मी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय लवजी. भाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. आज या ठिकाणी आपल्या कोपरगाव नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आपल्या शहराच्या वैभवामध्ये भर घालणारा डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा ब्रॉन्झ धातूचा 7 फूट उंच पूर्णकृती पुतळा किंवा स्मारक याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडला. ज्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा या ठिकाणी पार पडला. उपस्थित सर्व नगरसेवक आणि ज्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये या ठिकाणी या पुतळ्याचं लोकार्पण किंवा अनावरण झालं, असे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन भाऊ साठे या ठिकाणी आवर्जून या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम सचिन भाऊ साठेंचं मनापासून स्वागत या ठिकाणी करतो. तसेच आपले महाजन साहेब यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी करण्यासाठी वेळ दिला. खरं म्हणजे हा फक्त डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा नसून किंवा स्मारक नसून ज्या ज्या लोकांना आपलं कर्तव्य सिद्ध करायचंय त्यांच्यासाठी हा प्रयत्न असेल हा पुतळा. म्हणून याचं अनावरण होणं फार गरजेचं होतं. गेले अनेक वर्ष हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभारला गेलेला आणि याचं अनावरण होण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले. हे सर्व होत असताना या पूर्ण स्मारकाचा इतिहास आपल्याला विसरून चालला. स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब असतील, स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब असतील, मागच्या काळामध्ये त्यावेळेचे
मंत्री बाबुरावजी भास्कर असतील, बारसकर असतील, आपले आठवले साहेब असतील, यांच्या पुढाकाराने किंवा या सर्व लोकांनी मिळून या स्मारकाचं, पूर्वीच्या स्मारकाचं त्या ठिकाणी जागा निश्चित केली, स्मारक केलं आणि त्यानंतर नगरपालिकेमध्ये त्यावेळेचे नगराध्यक्ष विजयरावजी वाढणे साहेब असतील, त्यांच्या काळामध्ये तो पुतळा या ठिकाणी आणून, पूर्णाकृती पुतळा आणून या ठिकाणी आपल्याला बसवला आणि त्यावेळेस पासून आतापर्यंत अनेक वेळेस मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी असल्यापासून मी प्रयत्न करत होतो आपल्याला स्मारकाचं लोकार्पण या ठिकाणी करायचं. तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब असतील, अजितदादा असतील, एकदा सचिन भाऊ यांना पण त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. पण आता काय राजकारण झालं किंवा काय त्याच्यामध्ये झालं ते सांगू शकतील आणि असे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी हाणून पाडले. याच्यामध्ये हेतू माझा काहीच नव्हता. हे स्मारक सर्व समाजासाठी त्या ठिकाणी उघडं पाहिजे आणि म्हणून हा प्रामाणिक प्रयत्न गेले अनेक दिवस केला. पाऊस असेल सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा महाजन साहेबांचे स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. युवा नेते आमदार विवेक कोल्हे भैया, तुम्ही विवेक नावाने ओळखता की त्या भैया नावाने ओळखणार? पूर्वी मी लहान होतो तेव्हा मला दोन लोक आठवायचे, कोल्हे आणि काळ. मी लहान होतो त्यावेळेला आणि तुमचं कौतुक फार झालं सगळ्या महाराष्ट्रात. म्हणजे यांच्याकडे लग्न झालं की विहिरीमध्येच पण फटाकायचे म्हणताय आणि सरबत करायचं असेल साखर सुद्धा त्याच्यातून होतायचे म्हणतो. बरोबर आहे. आता साखर महाग झाली पण आता मी बोलून त्याला काय विषय त्याची महत्वाची भूमिका या सगळ्या पुतळ्यामध्ये आहे. आमचे बिपिन दादा कोल्हे नगराध्यक्ष, आमच्या नगर परिषदेचे या ठिकाणी सर्व नगरसेवक, सर्व उपस्थित त्या ठिकाणी पदाधिकारी, त्या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले सचिन भाऊ साठे यांनी अतिशय आपल्या भाषणातून, ओडिशी भाषातून त्यांनी आपल्या समोर अण्णा भाऊ साठेंचं कार्य केले मांडलं ते आणि उपस्थित सर्व मान्यवर. आता वेळ कमी आहे, मलाही पुढे संभाजी बैठक आहे, पाऊस येऊन गेलेला आहे, त्यामुळे पावसाने स्वागतच केलेलं आहे. आज हा दिवस कोकणासाठी तिच्या ऐतिहासिक 2026 प्रवासाचा दिवस आहे. अतिशय रस्त्याच्या मध्यवर्ती भागामध्ये त्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला गेल्याबरोबर पडद्या काढल्याबरोबर पावसाला सुरुवात झाली. पावसाने अण्णाभाऊचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. बऱ्याच दिवसाचा संघर्ष या पुतळ्याच्या मागचा सगळ्यांनी सांगितलं, या ठिकाणी काळ्यांनी सांगितलं, कोल्ह्यांनी सांगितलं, नगराध्यक्षही म्हणाले आणि त्यांनी सांगितलं की बऱ्याच वर्षापासून राम पुतळ्याकडे पूर्णकृती व्हावा पण ठराव झालेला होता, संघर्ष झालेला होता. पूर्वी ज्यावेळेस शंकरराव कोल्हे साहेब त्यांच्या प्रयत्नातून नंतर त्यावेळेचे स्थानिक कोल्हे आमदार असतील, काळे असतील, आमदार असतील, त्यावेळेचे सगळ्यांनी प्रयत्न केले पण मला वाटतं की आपलं जे स्वप्न होतं ते आज या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहे. सुरुवातीला देशातला पहिला देशातला हा कोपरगाव या ठिकाणी बसलेला होता आणि आता पूर्ण पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे. आणि मला याचा आनंद विशेष यासाठी आहे, मला अभिमानही आहे की या पुतळ्याचं अनावरण करण्याची संधी तुम्ही मला या ठिकाणी दिली आणि म्हणून संयोजकांचे सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आजचा नुसता पूर्ण पुतळ्याचं अनावरण मला असं वाटतं तर एक मोठं काम आमच्या अण्णाभाऊचा पुतळा हा अनेक ठिकाणी बसलेला आहे. माझ्या गावामध्ये खूप सुंदर पण कोपरगावच्या पुतळ्याला विशेष महत्व आहे. हे महत्व यासाठी आहे की सर्वात पहिला पुन्हा उल्लेख करेल पहिला पुतळा या ठिकाणी आपण बसवलेला होता आणि त्यानंतर मग शिकडे प्रथा सुरू झाली, शिकडे पुतळे बसले पण अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसणं हे किती क्रमप्राप्त होतं त्यावेळेला, त्यावेळेच्या लोकांच्या लक्षात आलं होतं, नेत्याच्या लक्षात आलेलं होतं
आणि अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, त्याच्यामुळे प्रसिद्ध आहे ते साहित्यिक आहे. ते केवळ शाहीर नव्हते, ते केवळ कवी नव्हते, ते त्यांच्या वेदनेचा शब्द होते. समीर माणूस आहे, त्याचा बुलंद आवाज होता. अण्णाभाऊंनी कविता केल्या, पोवाडे केले, साहित्य केलं, हे करून कोणतं केलं की टाइमपास बघून तरी वाचावं, विरंगुळा करावा यासाठी पोवाडे म्हटले नाही. तर त्यांनी आपल्या शब्दांमधून श्रमिक माणसाचा आवाज, कष्टकरी माणसाचा आवाज या ठिकाणी बुलंद केला आणि म्हणून त्याला विशेष महत्व आहे. आपण या ठिकाणी सांगितलं, सचिन भाऊने सांगितलं, भैयाने सांगितलं, 1.5 दिवसाचं शिक्षण, 1.5 दिवस फक्त शाळेमध्ये गेले, त्यानंतर कधी शाळेत गेले नाही. बहिणाबाई यांच्या उत्तर महाराष्ट्रात जळगावच्या आहेत, त्या सुद्धा शाळेत गेल्या होत्या. त्यांना लिहिता येत नव्हतं, पण त्यांनी सहज खानदेशी घालण्याची म्हटलेली की जगभर निर्भर प्रसिद्ध झाली. आणि म्हणून शिक्षणाने माणूस मोठा होतो, पण शिक्षणाशिवाय सुद्धा माणूस मोठा होऊ शकतो. हे अण्णाभाऊंनी या ठिकाणी आपली इथं दाखवून दिलं, समाजाला दाखवून दिलं. हा विषय देशभर नाही तर सगळ्या जगभर अण्णाभाऊ साठेंचे पुतळे, पूर्णाकृती पुतळे या ठिकाणी. सचिन भाऊनी खरं सांगितलं की रशियामध्ये बाहेर एवढ्या मोठ्या देशामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा देवेंद्र फडणवीस आहे, त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बसवलेला आहे. म्हणजे किती मोठा नाव लागते, किती मोठं कार्य त्यांचं असेल. म्हणजे माणूस उंचीने छोटा मोठा ठरत नाही, तो आपल्या कर्तृत्वाने, आपल्या कष्टाने, आपल्या मेहनतीने तो किती मोठा आहे तो आहे सिद्ध करतो. या ठिकाणी मी असं बोलणार नाही, पण बोलण्यासारखं खूप आहे.